बालमित्रांनो, मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे हत्तीला शिकविला धडा. एका जंगलात एक मोठे वडाचे झाड होते. त्या झाडावर अनेक पक्षी राहत होते. त्या पक्ष्यांमध्ये एका चिमणा-चिमणीचाही समावेश होता. चिमणीने आपल्या घरट्यात अंडी ठेवली होती. त्या अंड्यातून लवकरच त्यांची पिले जन्माला येणार होती. एके दिवशी एक दुष्ट हत्ती त्या झाडापाशी आला. त्याने चिमणीचे घरटे ज्या फांदीवर होते त्या फांदीला सोंडेने धक्का दिला. ती फांदी काडकन मोडली. चिमणीचे घरटे खाली पडले आणि सगळीच अंडी फुटून गेली. चिमणा चिमणी मदतीसाठी सुतार पक्षाकडे गेले. सुतार पक्षी त्यांना म्हणाला की त्याचे मित्र बेडूक आणि माशी त्यांना मदत करू शकतील. ते सगळे एकत्र भेटले आणि त्यांनी हत्तीला धडा शिकविण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी हत्ती त्याच रस्त्याने चालला होता. एवढ्यात माशी गुणगुणत हत्तीच्या कानात शिरली आणि सुतार पक्षाने हत्तीच्या डोळ्यांवर आपली अणकुचीदार चोच मारली. हत्ती दुःखाने कळवळला. चेहऱ्यावर पाणी मारावे असे त्याला वाटू लागले. डोळे बंद अवस्थेत हत्ती पाणी शोधण्याचा विचार करू लागला. एवढ्यात त्याने बेडकाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. बेडकाच्या आवाजाच्या दिशेने हत्ती गेला आणि चिखलातच पडला. हत्ती जोरात कळवळला, कृपा करून मला मदत करा. माझे काय चुकले आहे? मला ही कशाची शिक्षा मिळत आहे? बेडकाने हत्तीला चिमणीची अंडी फोडल्याची आठवण करून दिली. हत्तीला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. हत्तीने सगळ्यांची क्षमा मागितली. पुन्हा कधीही असे करणार नाही असे त्याने आश्वासन दिले. या गोष्टीवरून आपण काय धडा घेऊयात बघू. छोटे चिमणा चिमणी खुशीत राहत होते आपल्या झाडावरील घरट्यात. छोटे चिमणा चिमणी खुशीत राहत होते आपल्या झाडावरील घरट्यात. आपली पिले अंड्यातून केव्हा बाहेर येतील याची पाहत होते वाट. एके दिवशी एक बलवान हत्ती जंगलातून जात होता ऐटीत. जाता जाता रस्त्यावरील झाडांच्या फांद्या सोंडेने काडकन मोडीत. वाटेने जाताना चिमणीचे घरटे असलेल्या वृक्षाजवळ आला. आपल्या शक्तीचे प्रदर्शन दाखवत घरटे पाडून पुढे गेला. चिमणा चिमणीची सगळी अंडी फुटली. बिचारी दोघे खूप खूप रडली. सुतार पक्षी, बेडूक, माशी, त्यांचे छोटे छोटे मित्र त्यांना मदत करायला झाले तयार. 4 छोट्या दोस्तांनी मिळून हुशारीने बलवान हत्तीला केले बेजार. इवल्याशा प्राण्यांच्या चतुराई पुढे शक्तिवान हत्तीने घेतली माघार. बरं का बालमित्रांनो, आपल्याकडून छोट्या जीवाला कधीही कोणता त्रास होईल असे वागू नये. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा सुविचार कधीच विसरू नये.